नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. वटपौर्णिमा सण म्हटले की घरामध्ये पुरणपोळीची खरी चव वाढवते ती म्हणजे चमचमीत कटाची आमटी. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कोकम घालून बनवलेली अस्सल पारंपरिक पद्धतीने झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची याची सोपी पद्धत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करतो. तर मी डाळ शिजू घातली होती, त्याचा एवढा हा कट निघालेला आहे. आता साहित्यसुद्धा सांगते. साहित्यामध्ये एक टमॅटो घेतलेला आहे, अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे, त्यासाठी भरपूर सारी कोथिंबीर घेतली. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. मी कांदा वगैरे वापरत नाही, फक्त एवढंच साहित्य वाटणामध्ये वापरत आहे. आणि आलं आणि लसणाची पेस्ट घेणार आहोत आपण. 1 चमचा, छोटा 1 चमचा घेणार आहोत. मसाल्यांमध्ये लाल मिर्च पावडर, धनिया पावडर घेणार आहोत, 1 छोटा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि मी कटाची आमटी काळ्या मसाल्यामध्ये करणार आहे, त्यासाठी 1 छोटा चमचा काळा मसाला आणि घरगुती मसाला 1 मोठा चमचा घेतलेला आहे. अर्धा चमचा हळदी पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि आपण कोकम घालून करणार आहोत. थोडंसं कोकम घेतले. फोडणीसाठी जिरी, मोहरी आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर प्रथम आपण वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर टाकतो आपण. ओलं खोबरं टाकतो आपण. थोडीसंच घेतलेलं आहे ओलं खोबरं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, ते सुद्धा टाकतो आपण. आणि थोडंसं पाणी टाकून मऊसूद असं फिरवून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी टाकते त्याच्यामध्ये. मऊसूद असं फिरवून घ्यायचं आहे. हो का, फिरवून झालेलं आहे. आता रेसिपी सुरुवात करतोय. तर तेल 1.5 चमचा टाकलेलं आहे. तेल पण छानसं गरम झालं आहे. जिरी मोहरी टाकलेली आहे. आता कढीपत्ता टाकतोय. कढीपत्ता छानसा तडतडला की मग त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, ती टाकतोय. आपल्या आमटीला सार येण्यासाठी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे. आणि आता मसाला आपण जो ओला मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. हा मसाला व्यवस्थित परतून झाला की मग आपण टोमॅटो टाकतोय. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. व्यवस्थित परतून घ्यायचं. 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे सगळं. खूप छान कटाची आमटी होती पण ही. आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व टाकलेले आहेत. आता थोडंसं पाणी टाकतो आपण त्याच्यामध्ये, आपले मसाले खाली चिटकू नयेत त्यासाठी. व्यवस्थित मिक्स करायचं आणि 1-2 मिनटासाठी झाकण ठेवते मसाले आपले शिजण्यासाठी. त्याच्यावर कलर पण बघा ना किती छान आला आहे. आता झाकण ठेवतो आपण त्याच्यावर 1-2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. मस्त असा मसाल्याने कलर सोडलेला आहे आणि दिसायला पण बघा किती छान दिसतोय. आता कट टाकतो आपण त्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता थोडंसं पाणी ओतते मी. अगदी थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जेवढा कोकम घेतलेला आहे तो टाकतोय. आता गॅस बारीक करायचा आणि 10 मिनटासाठी आमटी आपली छानशी शिजून द्यायची. 10 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. मस्त अशी आमटी तयार झालेली आहे. सार पण बघा किती छान आलेलं आहे आणि कटाची आमटी ही पातळच छान लागते भाताबरोबर खायला. तर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तयार झालेली आहे कोकम घातलेली झणझणीत कटाची आमटी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.